राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा आज हिरा पॅलेस खानापूर येथे गारगोटी पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ संपर्क दौरा। यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर, भाजपा वाहतूक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, भाजपाचे देवराज बारदेसकर, गारगोटी जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सौ ऋतुजा शिंदे, पंचायत समितीच्या उमेदवार विद्याताई सावंत, सुनीता जाधव, त्याचबरोबर या मतदारसंघातील प्रमुख नेते कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना चंद्रकांतदादा म्हणाले, तिला मतदान का करायचं म्हणजे त्यांना जाणीवच होईल पटेल आपल्या सगळ्यांच्या श्रद्धेचा, आवडीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा विषय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण। तर महाराष्ट्रामध्ये 2,42,00,000 चुकून आकडा सांगत नाही, परफेक्ट सांगतो, मंत्री असे 2,42,00,000 महिलांच्या अकाउंटला दरमहा 1,500 रुपये जातात। ह्या महिन्याचा हप्ता सुद्धा गेला संक्रांतीच्या दिवशी। पुढच्या महिन्याचा ॲडव्हान्स टाकायचा होता मुख्यमंत्र्यांना, पण निवडणूक आयोगाने विरोध केला की तुम्ही ॲडव्हान्स टाकला तर तो मतासाठी दिला असं होईल, पण ह्या महिन्याचा पण आला। बरोबर ना, गावोगाव फिरताना आपल्या एकट्या भुदरगड तालुक्यामध्ये 39,089 महिलांच्या अकाउंटला दरमहा 1,500 रुपये जातात। आता मला सांगा की आमचा नाथा पाटील कुठे आहे? भुदरगड तालुक्यातली हे आहेत ना, कोणाला वेळ लागेल, भुदरगड तालुक्यातली वेगवेगळ्या झेडपी आणि पंचायत समिती मतदार संख्या किती असेल? 95। आता 95,000मधलं 80% मतदान जरी होतं म्हटलं, आपला काही कागद नाही, 70% मतदान होतं म्हटलं तर जवळजवळ 70,000च्या आसपास मतदान होईल। आणि 70,000मधले निम्मी ज्याला पडतात, कारण म्हणजे त्याच्यापेक्षा कमी चालतात, कारण 3-4 उमेदवार असतात, मतं विभागले जातात, तर निम्मी पडली तर 40,000 पाहिजे की नाही, म्हणजे सगळ्या तालुक्याचे, मग वेगवेगळ्या झेडपी म्हणून ती डिस्ट्रीब्यूट होते। तर त्या 40,000 70,000 मतदान झालं आणि त्यातलं 35,000 मतदान हवं आहे। 39,000 महिलांच्या अकाउंटला दरमहा 1,500 रुपये जातात। हां, इतकं सोपं गणित आहे। आता नवीन योजना आली ती सांगा जरा महिलांना, आपापल्या घरात पुरुषांनी पण सांगा की आता सरकार 1 लाखाचं कर्ज विनातारण देणार आणि त्याला हा हप्ता जो दरमहा 1,500चा आहे तो कनेक्ट होणार, म्हणजे बँकांनी तारण मागण्याची आवश्यकता नाही, कारण त्यांना दरम्यानच्या हप्त्याची गॅरंटी, सरकारचा हप्ता थोडा मागे पुढे पडणार। म्हणजे 1 लाख मिळाल्यानंतर आमची ताई एखादा व्यवसाय सुरू करू शकेल। जे मोदीजींनी स्वप्न मांडले की देशामध्ये 3 कोटी महिला मला लखपती निधी करायचं। लखपती निधीचा अर्थ असा की ज्या ताईचं वर्षाचं उत्पन्न 1 लाख आहे, म्हणजे महिन्याला 9,000 आहे, 1 लाख रुपये तिला कर्ज मिळाले की ज्या कर्जाला तारण नाही, गॅरेंटर नाही, हा 1,500चा जो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आहे तेच तारण, तर तिचा व्यवसाय करेल, पैसे कमवेल। प्रत्येक जिल्ह्याला आता 10 कोटी रुपये मिळणार की ज्या 10 कोटी रुपयेमध्ये त्या जिल्ह्यामध्ये बिग बाजारसारखा मोठा मॉल उभा राहणार, ज्यात केवळ आणि केवळ महिला बचत गटालाच गाळा मिळेल, पुरुषांना मिळणार नाही। आणि त्या गाळ्याचं महिला बचत गटाच्या वस्तू विकताना डिपॉझिट नाही, भाडं नाही, जे पैसे मिळतील ते सगळं घरी येऊन जायचे, ही एक फिगर झाली। मग दुसरा मोठा मोठा शेतकरी आहे आपल्या भागामध्ये, तर मोदीजींनी शेतकऱ्यांच्या अकाउंटला दर 4 महिन्याने 2,000 म्हणजे वर्षाला 6,000 टाकायला सुरुवात केली। मग देवेंद्रजीने 6,000 जोडले, ती अमाऊंट ह्यांची दरमहा 1,500 होते, त्यांची दरमहा 1,000 होते। ती संख्या किती आहे? तर ती संख्या आहे जी आपण व्यवस्थित लोकांपुढे मांडली पाहिजे। ती आहे आपल्या जिल्ह्यामध्ये 4,73,058। आता ह्याला आपल्या जिल्ह्यामध्ये 10 तालुके आहेत, त्याला 10ने भागलं तर ही पण संख्या येते आपल्या भुदरगड तालुक्यातली 47,000। म्हणजे 47,000 पुरुष असे आहेत की ज्यांना दरमहा 1,000 मिळतात, म्हणजे वर्षाला 12 मिळतात, म्हणजे दर 3 महिन्यात 2 मिळतात। आणि आत्ता म्हटलं पण 39,000 महिला अशा आहेत की ज्यांच्या अकाउंटला दरमहा 1,500 येतात। हे तुम्ही नीट मांडलं नाही तर मग मतं मिळणार नाहीत ना। नीट मांडायला पाहिजे की सरकार काय शेतकऱ्यांच्या आणि महिलांच्या आयुष्यामध्ये करायला निघालं। आता अजून एखादा आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्याच्याबद्दल प्रेम असतं, असं घरं, तर घरं प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये 1,20,000 रुपये मिळतात।
नव्याने महाराष्ट्र सरकारने देवेंद्रजींनी जागा घ्यायला प्लॉट घ्यायला 1 लाख रुपये द्यायला सुरुवात केली. आता ही घरं आपल्या जिल्ह्यामध्ये जी झाली ती प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य पुरस्कृत 2,10,000 एवढी घरं झालेली आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लोकांपुढे सांगून मतं द्या यासाठी एक आधार मांडायला लागेल. समोरच्यांना हा प्रश्न विचारायला लागेल किंवा आमचं केंद्रात सरकार आहे, आमचं राज्यात सरकार आहे. आम्ही म्हणतो आणि व्यवहारात आणू ना किंवा आम्ही विकास करतो. मोदीजी डायरेक्ट पैसे पाठवतात थेट ग्रामपंचायतीपर्यंत, बरोबर ना. देवेंद्रजी रस्त्यांसाठी आणि पाण्याच्या योजना पूर्वाला पैसे पाठवतात. पण तुमची सरकार नसताना कुठून विकासाला पैसे आणतात? तुम्ही थांबाच मारतात की आम्हाला मतं द्या, आम्ही विकास करतो. कुठून विकास करतो? त्यामुळे नातेवाईकांना मित्रांना हे सांगायला पाहिजे की महायुतीला मतदान करा.